हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. पुन्हा घेऊन आलेलो आहे एक ब्लॉग, ते म्हणजे खास व्हिडिओ. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे बीज भाऊचा बड्डे आहे. तर त्या बड्डेच्या निमित्ताने भावानी पार्टी केली, नॉनव्हेज पार्टी. शाकाहारी माणसांनी थोडं हर्ट होऊ नये त्यांच्यासाठी पण स्पेशल पार्टी आहे, ते म्हणजे पनीर पार्टी. चला मग सुरुवात करूया नॉनव्हेज. तर सांगायचं झाल्यावर इतर खास करून आचार्य आलेले आहेत, ते म्हणजे अमित भैया खूप लांबवरून आलेले आहेत. इथं पार्टीची तयारी चालू झालेली आहे. तर इथं कढईमध्ये पाहू शकता नॉनव्हेज मस्तपैकी काढून घेतलेले आणि वीज भैयाने कुकर ठेवलेले. माहोल एकदम मस्त थंड आहे आणि एकदम असा. त्याचबरोबर ARची एंट्री झालेली आहे. विष्णू कुकर VRनं मस्तपैकी आग लावलेली आहे कुकरला. तर त्याचबरोबर पाहू शकता तेल पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आकार आपल्या आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला बघायचं आहे नॉनव्हेज किती आहे. अमित भैया अंदाज लावत आहे मस्तपैकी. मित्रांनो, तेल गरम व्हायला वेळ आहे. अमित भैयानी मस्तपैकी आज हम बिरयानी बना रहे हैं, विशाल भैया की पार्टी. आज बिरयानी बना रहे हैं. बिरयानी की रेसिपी अभी अभी सुरुवात कर रहे हैं. आज विशालच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बिर्याणी बनवत आहोत. बिर्याणीचा रेसिपी तयार करत आहोत. उद्या काही वेळामध्ये आपल्याला बनवलेली बिर्याणी खाण्यात काय होत प्रोसेस कणी काय होत. आता तेल सोडलेलं आहे, त्यानंतर पुन्हा आता मटण उकळायला टाकलेलं आहे. अक्षय हा मात्र काय कळचे ब्लॉग डायरेक्ट नाक दिलो बघू तो काय करेल ती करणार खूप मस्त पैकी चिकन काय वगैरे करते काढून घेऊया. त्याच्यावर ही कोथिंबीर अमित भैयाची मस्त पैकी चिकन बिर्याणी स्टाईल, त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. आता ते खाली चिटकण्याची शक्यता जास्त वाटते, त्यामुळे अंदाजा कळतोय की शिजलेले नाही आणखी. आता सध्या काही गोष्ट पोटी जाऊ आम्ही हवा काढून आपण हवा काढून घेऊया फर्स्ट क्लास. कसं आहे गोष्ट गरम पाणी. आता सध्या शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. एवढ्या पाणीमध्ये शिजून जाईल असं वाटते. नाही, पाणी टाकावं यार म्हणतोय वापने शिजून जाईल, त्यामुळे पाणी कॅन्सल. मस्तपैकी झाकून घेऊया, त्या वाफेमध्ये सगळं शिजून जाईल. बिर्याणी बनवल्यावर लेग पीस कमी पुरा मास आहे हो, पुरा मास आहे हो. आता भात बनवण्यासाठी मोठं पातेलं घेतलेलं आहे. ते पातेलं जरा बारीकच झालं असं नाही का वाटतं. गॅस गॅस वाफ भरली. गॅस आम्ही अनिल भाई हो का शिट्टी वाजत निघून वाफ निघायची. वाफ निघून गेलेली आहे, आपली प्रोसेस फक्त आलेली नाही. बिर्याणी बनवण्यासाठी स्पेशल पातेला घेतलेलं आहे. अंदाजाने आपण तेल घेऊया आणि बिर्याणी मध्ये कांदा जास्तीत जास्त हवा असतो, त्याच्याशिवाय बिर्याणी मध्ये मसाला नसतो, चव नसतो. 1 किलो तांदूळ आपण काढून घेऊया. मला वाटतंय की ह्या पात्र्यामध्ये बसून जाईल.
यारला कांदा कापायचा 20 सालचा अनुभव आहे. अक्षय खडा घाडवायची काडी घाडवायची मध्ये मस्त खडा मसाला टाकून घेऊया. गॅसला थोडी दिक्कत. आम्ही तो आहेत का मागत चालू आम्ही तो आहे का नाही चालू थांब थोडा हवं तर फुल चालेल रे भाऊ मन लागावच नव्हतं फुल. हो खडा खडा काढून घेऊया. आहे तर काय ना जिरा टाकून घेऊया. तावा धुवून घे. तांदूळ धुवून घेऊया. काय पाणी घेऊन का तांदूळ टाकायचे मसाल्याची टाइम आलेले. तांदूळ टाकून घेऊया. काय ते सांगत आहे लय पाणी. अक्षय पाणी कसं पाणी थोडस शिरण्यापुरतं पाणी टाकून घेऊया. लागलं पाणी भरपूर पाणी अक्षय मस्तपैकी दुसरा मस्तपैकी चिकन मस्तपैकी शिजतोय आणि इकडे भात शिजतोय. यारनी कांद्याच्या पातीला भरलेले आहे. आणखी कारखाना चालूच आहे. कॅमेरा थोडा अमित भाईकडे झूम करूया. तर इकडं मसाल्याची काही कमीच नाही. सगळे आयटम इथं आजमावलेले आहेत. अंबारी सुहाना झटपट शाही बिर्याणी लागत शाही बिर्याणी आणायची होती परंतु त्याच्यावर आपण पिन करूया आणि ते पुढल्या वेळेस आणूया. हे सगळं दुकानावरचं पॅकेज मधला मसाला आहे आणि हे घरचा मसाला आहे. आणि अरे मच्छा अरे सायलेन्सर हे पहा तुम्हाला आवाज येतो. पाणी कोणी आणेल. मस्तपैकी सूप असा तयार झालेलं आहे आणि सगळं ते केक चाकू कट बर्थडे रांग काही 26 लागणार संपवू बर्थडे बॉय व्हिडिओ बरोबर व्हिडिओ मस्तपैकी वाढदिवसामध्ये थोडं रोंग यायला पाहिजे त्यामुळे आपण फुलझडी लावू. हा लगा स्टार्ट. हा व्हिडिओ चालू कर नाही. येस हॅपी बर्थडे टू यू. आता जल्दी कुबळ घेऊ. निघाले गॅस बनसू रासा निघालेला आहे आणि चिकन असं मस्त शिजून झालेलं आहे. शिजवू तरी बरं पाहिजे. भात मस्तपैकी भात बी रेट मसाला मस्तपैकी थोडा हलवून घेऊया कारण की खाली चिपकू नये म्हणून. मस्तपैकी फुल करून त्याला शिरण्यासाठी मस्तपैकी करून देऊ. वाव बर्थडे सेलिब्रेशन. आदो खावच की हाई पण एकच काळ खातो जाय बाबू. अरे वा कोण खाऊ बाजू काही कोणी थांब. ते परवडला मला आता तशी वाटलं जेव्हा केक मला स्वादिष्ट लागला. आकाश कुठे आलो. चावल कमी लागते. अमित भाई अशी प्रोसेस काही थांबलेली नाहीये. चावल कमी लागते. बर्थडे बॉय मग काय 5 जावा गेली. खाणारे माणसं 4 जण आणि 1 डझन माणसाचं झालेलं आहे तयार. चव 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 सूप मधून पीस पीस काढून घेऊया. पीस मस्त पैकी एकदम अट्रॅक्टिव्ह झालेले.
आणि खाली काय मस्त म्हणजे कांदा एक एक असे शेरवा बनायचं हा 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 शेरवा बनायचं लागेल शेरवा time. शेरवा बनवून घ्यायचं काय आचारीचं असं म्हणणं आहे. सगळे म्हणत आहे बनवायचं आहे. तोपर्यंत आपण हे कांदा एक एक चिपे काढून घेऊया चिपे कारण की सगळं कांद्यावर अवलंबून असतो. आता फक्त आता वेळ आहे ग्रेव्ही बनवायची. कढई गॅसवर ठेवून देऊया. पाहिजे तेवढा आहे तेल आणि कांदा आता कांदा यार कांदा एकदम मोकळा असा झालेला आहे. तोपर्यंत टाकून देऊया. मस्तपैकी जिंजर पेस्ट मिक्स करून घेऊया. खडा मसालाचा थोडा समावेश बी करूया कारण की थोडं टेस्ट. तेजपत्ता टाकून घेऊया. मस्तपैकी असा वास असा मस्त सुटलेला आहे. दुसरीकडे होतोय पनीरची भाजी. व्हेजिटेरियन माणसासाठी स्पेशल पनीरची भाजी. मस्तपैकी कांद्याचा असा पेस्ट आणि टमाटा मिक्स करून भाजीची प्रोसेस मस्तपैकी. त्याला कांदा प्लस टोमॅटो मस्तपैकी ग्रोव्ही असा भयाच्या हाताची मिरचीचा समावेश होणारच आहे. त्याचबरोबर मिरची एकदम कडक मिरची. भयाने मिरची पण टाकलेली आहे मध्ये. तोपर्यंत आपण चेक करून बघूया की काय कमी जादा आहे का नाही. फिकोनंगा सुपर. फुलगोबी खाले त्या हे पण तसा करतंय. अमित भयानी जे ग्रेव्ही केलंय ते पण करतंय. मस्त म्हणजे चिकन मध्ये दही मिक्स करून घेऊया. एक काम करा थोडा उचो काचो मसाला नको रे फक्त. हात धुवून दम मस्तपैकी दही आणि मसाला मिक्स करून घेऊया चिकन मध्ये. कारण की स्वादिष्ट मध्ये कोणतीही कसर नसावी. काचे भर लागत बाबा पण आपण बिर्याणी वर्ष ते टेस्टच आहे नाही. एकीकडे आहे पनीरची भाजी. त्यासाठी कांदा आणि टमाटा थोडा पेस्ट करून घेऊया. मसाला टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. वाश एकदम मस्त येतात आणि वासना सारू. त्याचबरोबर इथं पनीरची भाजी व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन मस्त मिक्स करून घेऊया. कॉम्पिटिशन बघूया कोणती ग्रेव्ही सगळ्यात बेस्ट होती. पटापट पटापट. सगळ्यात जास्त प्रोटीन कशात आहे तुम्ही मला कमेंट सांगा. पनीर मध्ये आहे की चिकन मध्ये. चिकन सगळ्यात जास्त चिकन आहे प्रोटीन सगळ्यात जास्त. पण फोडणीचा वास तर मला त्याचाच येतो. फोडणीचा वास तिथून येत आहे इथून नाही. कोथिंबीर आणि कोथिंबीर नॉन व्हेजिटेरियन. पनीर अशी तळून झालेली आहे. एकदम कासर असं कलर आलेला आहे. त्याचबरोबर आपण पेस्ट करून घेऊया कांदा आणि टमाट्याचा. काढून घेऊया. तेलमध्ये पेस्ट टाकून देऊया आणि तिकडे कोथिंबीर फ्लेवर साठी आपण वरून टाकून देऊया कारण की फोडणीला कोणती कसर राहू नये आणि वास पण एकदम बेस्ट एकदम मस्त शिरा असा. त्याला झाकून घेऊया आपण. त्यानुसार आपण थोडा गॅस पण कमी करू शकता. कमी जरा थोडं मिक्सअप पण करायला पाहिजे मध्ये मध्ये कारण की बघायला पण पाहिजे टेस्ट वगैरे कसं आहे तयार झाल्याच्या नंतर.
लागली टेस्ट भारी. टेस्ट तर खूप मस्त आहे, परंतु थोडं तिखट झाले. पेस्ट मध्ये मसाला टाकून घेऊया. पनीर मसाला. बिर्याणी प्रोसेस मस्तपैकी पातेल. असं वाटतंय की भात खूप जास्त झालेलं आहे, या अर्थ मत आहे. हे पाणी आम्ही काम हे करू मस्तपैकी हे काढून घेतलेले, कारण की ते शिकून वगैरे झालेलं आहे. शेरवा बनवण्यासाठी आपण स्पेशल बर्तन ठेवलेले आहे. त्याचबरोबर पनीर ग्रेव्ही मध्ये मिक्स केलेली आहे. पनीरची भाजी तयार होत झालेली आहे. आणि दुसरीकडे शेरवा बनवण्यासाठी मध्ये तेल टाकून घेऊया आणि जिंजर पेस्ट पण टाकून घेऊया. खायला कोणता मसाला सापडला का नाही, कोणत्या मसाल्याचे शोधात आहेत. घरकुल आहे केलो. घरकुल घरामध्ये नाहीये. मस्तपैकी भाजी बिर्याणीची भाजी रेडी झालेली आहे. मस्तपैकी शेरवा दमदार असा शेरवा काढण्यासाठी मस्तपैकी शेरव्याची टेस्ट करून बघूया. या म्हणले माय पनीर खायला. प्रोसेस शेरवा बनवून तयार आहे. नाही तयार आहे. अनिल भैया काहीतरी ट्विस्ट करणार आहे. थोडा स्वादिष्ट जरा कमी आहे, त्यामुळे अनिल भैया काही शेरवामध्ये थोडं कमी आहे म्हणून यारला वाटतो, म्हणून याचं मिक्स करतोय. बिर्याणीचा थोडा अर्धा भाग मध्ये टाकून घेऊया, कारण की ते बिर्याणीमध्ये लेयर्स वगैरे असतात. सगळ्यात खाली बिर्याणी, त्यावर राईस बिर्याणी राईस असे लेयर्स असतात. वरून भात टाकून घेऊया फर्स्ट क्लास पैकी. वन लेयर पीस केला पाहिजे. बिल्डिंग बांधून झालेली आहे. थोडा मस्तपैकी पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, कारण की मसाला वगैरे सगळं कडेमध्ये राहिलेला होता, त्यामुळे चारीकडून मस्त पाणी टाकलेलं सूप टाकलं चांगलं राहील. कोथिंबीरची कमी आहे. आचारी एकदम पीडमध्ये काहीच कमी नसायला पाहिजे, 100% परफेक्ट. सकाळी 5 कापले एकदम. आणि अर्धा एक शिजले एकदम मस्त शिरा असा थर लागून गेलेले एका पाठीमागे. अरे बाय काय घेऊया एकदम पॅक रेडी. बिर्याणी इज रेडी. आणि शेरव्याचं काय मिळून चिकन शेरवा पण तयार, सगळं तयार. आता कोणी असं लागत. शेरवा एकदम मस्त पक्का झाला. आता कंट्रोल करायची पण लिमिट असते. उकळून शिजून सगळं पार झालेले तो त्याचबरोबर शेरवा. डळी डळी खाई रो हो आम्ही
आपण खाली काय पण चावळतीस खाली डिनर पार्टी एकदम जगात झालेली आहे. त्यात काही संदेह नाही. काय हे जेवण वगैरे एकदम मस्त झालेलं आहे. रात्रीचे 12 वाजलेत. हे ज्यादा काही नाहीये. हे फक्त एक बर्थडे पार्टी होती, ते म्हणजे घरच्या घरी झाले. चला तर मित्रांनो, भेटूया. टाटा बाय बाय, टेक केअर. टाटा बाय बाय. आजच्या कहाणीमध्ये डबल ट्विस्ट आला. माझ्या भावाबरोबर त्याचबरोबर ARचा बर्थडे लगेच आलाय. 12 वाजलेले आहेत. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.